या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिनानिमित्त जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी सोलापूर तर्फे जेपी शांतता पुरस्कार 2025 सोहळा सोलापूरच्या उर्दू घर सभागृहात संपन्न झाला। समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता, समता, मानवाधिकाराची जपणूक करणे हा उद्देश जॉईन फॉर पीस या संस्थेचा आहे। विविध क्षेत्रात शांतता, ऐक्य व सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला। यामध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजय राजे भोसले, कर्नाटक विजयपूरचे आमदार विठ्ठल कटकदोंड, कामगार नेते माजी महापौर अॅडव्होकेट UN बेरिया, रुग्णसेविका अनिता फॅरन ब्रॉकखस्ट, प्रार्थना फाउंडेशन यांना हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, जॉईन फॉर पीसचे अध्यक्ष, विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ जैनुद्दीन मुल्ला, प्राध्यापक जैनुद्दीन पटेल, उपाध्यक्ष इरफान लालकोट, नवाज नाईकवाडी, प्राध्यापक युनुस शेख, प्राध्यापक डॉ चंद्रकांत चव्हाण, प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते, अॅडव्होकेट आरिफ शेख, अकबर खान पठाण, उपाध्यक्ष इरफान लालकोट, शफीक रचबरे, अकबर खान पठाण, जावेद मुजावर, सलीम शिकलगर, प्राध्यापक युनुस शेख, महबूब पटेल, सिकंदर सरोडगी, अल्लाबक्ष सय्यद खान, नवाज लालकोट आदी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। यांनी जे आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे त्याबद्दल त्या संस्थेचे आभार मानतो। फार मोठं आहे, त्याचं फार प्रसिद्धीकरण होत एक वस्तूचे समाजात रुजलेलं आहे। या संस्थेचं ते प्रसिद्धीच्या पाठीमागे लागत नाही, फक्त आपलं कार्य करत राहतात। त्यांचे निराळे वर्तन चालू आहे, त्यानंतर मी शुभेच्छा देतो। आता मी नुकतंच चव्हाण सरांचे माझा परिचय झाले, ते आमच्या अक्कलकोट तालुक्याचे साहेबांचा पण माझा परिचय आहे। मोहिते मॅडमचं आणि त्याच्या मित्रांचं सत्कार आशाताईंच्या अन्नछत्र आहे। दुसरे सत्कार घटक कोणते नागनाथ गावचे आहेत ते सुद्धा स्वामी बघताय आणि अक्कलकोटला आपल्या अन्नछत्राची माहिती, कारण जवळ शेजारीच आहे आपल्याला सर्वांना आपण एकमेकाला सहाय्य केले कामाच्याबद्दल हमारे बहन प्रार्थना फाउंडेशन की अध्यक्षा अनु मोहिते मैडम, जिनका अभी परिचय हुआ, वो भी किया। तो मुझे लगता है कि आज का ये अमन का दिन, इंटरनेशनल पीस का दिन, जिसका पैगाम देने के लिए हम लोग जमा है। हमको यहाँ से एक मैसेज लेकर जाना है, अमन का पैगाम, शांति का, पीस का ये पैगाम लेकर आज हमको यहाँ पे जाना है। अमन हमारे लिए बहुत कीमती है, हमारे समाज के लिए कीमती है। अगर अमन नहीं है तो हमारी दुनिया तरक्की नहीं कर सकती, हमारे देश तरक्की नहीं कर सकता, हमारे यहाँ खुशहाली नहीं आ सकती, हमारे यहाँ हमें कामयाबी नहीं मिल सकती। अमन ये बहुत ताकतवर चीज़ है, ये बहुत कीमती चीज़ है। अगर वो है तो सब कुछ मुमकिन है, अगर वो नहीं है तो आप देखते हैं कि चल रहा है, क्या चल रहा है, क्या हमारे दुनिया में, हमारे देश में क्या चल रहा है। और इसके लिए मुझे लगता है कि वायलेंस या जंगों से हम सबको बहुत बड़ा नुकसान होता है। हम सब की दवाई होती है, लेकिन अगर अमन है तो भाईचारा होगा, मोहब्बत होगा, इल्म होगा, फन होगा और इंसानियत की पहचान होगी। इसके लिए मुझे लगता है कि जब भी अमन की बात होती है, शांति की बात होती है, पीस की बात होती है, तो हमारे शहर में कई तरह की चीज़ें आती हैं। अमन को हम किसी भी तरह अमल कर सकते हैं, किसी रूप में भी हम उसको मना सकते हैं, किसी रूप में भी हम मदद कर सकते हैं। जैसे जॉइन फॉर पीस है, हम कह सकते हैं कि लू फॉर पीस, राइट फॉर पीस, गैदर फॉर पीस, वर्क फॉर पीस, राइट फॉर
पीस, दम फॉर पीस, तो सिर्फ उसको एक लफ्ज जुड़ाने का है और उसको पीस मिलाने का। तो इसी तरह से अमन का काम ये जो हमारी ऑर्गेनाइजेशन कर रही है, मुझे लगता है बहुत कीमती काम है, बहुत बड़ा काम है। दुनिया में बोलने को तो हम सब बोलते हैं कि अमन होना चाहिए, शांति होना चाहिए, पीस होना चाहिए, हम बात करते हैं, लेकिन क्या हकीकत ऐसी है हमको देखने में मिलती है? मुझे लगता है कि आज के हालात बद से बदतरीन होते जा रहे हैं। आज के हालात में ये ऑर्गेनाइजेशन बहुत बड़ा काम कर रही है। जंग का माहौल दुनिया में है, एक तरफ रशिया यूक्रेन का वार चालू है, दूसरे तरफ हम नेटो देश टेंशन में है, इसराइल गाजा और हमाम का हाल भी हम देख रहे, कई सालों से देख रहे। हमारे देश की बात कीजिए, 2014 के बाद हमारे देश में भी थोड़े बहुत हालात खराब होते जा रहे हैं। जब से ये सरकार आई है, ये हमारे जात पात के ऊपर राजकारण कर रही है। शांततेचा पुरस्कार खरं तर इथं सगळे बसलेले जेवढं आमचं वय आहे त्याच्यापेक्षा फार मोठ्या नोंद केली सगळी आहे, तरीसुद्धा ह्या पुरस्कारासाठी आमची निवड केली, त्याबद्दल जॉईंट फॉर पीसच्या सगळ्याच सभासदांचं, अध्यक्षांचं, कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार मानतो। अगदी 2 मिनिटांमध्ये एक संस्थेचं काम तुम्हाला मी समजून सांगतो। 2006 मध्ये जर मोठ्या मंडळींना आठवत असेल की पाऊस काळ फार कमी होता आणि शेतकऱ्यांची प्रचंड मोठे हाल होत होते। जे पिकवलं ते उगवत नव्हतं, जे उगवलं त्याला भाव मिळत नव्हता आणि घातलेला पैसा सुद्धा त्यातून निघत नव्हता। अशी परिस्थिती 5-6च्या काळामध्ये होती। दुर्दैवानं बरेच शेतकरी आत्महत्या करत होते। टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून मी वाचायला त्यावेळेस 13-14 वर्षांचा होतो। दुर्दैवानं 5 लाखांचं कर्ज झालं माझ्या वडिलांवरती। विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी, बोरसाठी पैसे काढले होते आणि ते त्या काळामध्ये फेडता आले नाही पैसे, आणि ते पैसे न फेडता आल्यामुळं बँकांनी तगादा लावला, पतसंस्थांनी तगादा लावला की बाबा आमचं कर्ज तुम्ही फेडा नाही तर आम्ही तुमची जमीन लिलाव करतो। 1-2 नोटीस आल्या, अशा सातत्यानं नोटीस यायला लागल्या आणि त्रास व्हायला लागला की आता जर कर्ज नाही फेडलं तर आपण आपली जमीन लिलाव होईल, आपलं घर लिलाव होईल। आणि ह्या सगळ्या ताणतणावामध्ये 2006ला माझ्या वडिलांनी रोगच औषध घेऊन आत्महत्या केली। ही माझ्यासाठी आयुष्यातली खूप मोठा काळ दिवस होता। आमचं दुर्दैव असं होतं की वडिलांनी आत्महत्या करून वडील निघून गेले, पण वडिलांना जेवढा त्रास झाला नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास आमच्या पाठीमागे कुटुंबाला झाला, पण तो माझ्या आईनं सहन केला। 4थ्या दिवशी माझ्या आईनं घराचा उंबरठा लागला। मी स्त्री शक्तीला खूप मानतो, जर माझ्या आईनं उंबरठा नसता ओलांडला तर कदाचित आज माझ्यावरती भीक मागायची पाळी नसते। आईनं रोज लोकांच्या शेतामध्ये राबायचं, रोजानं कामाला जायचं आणि रात पहिला उसाला पाणी द्यायला जायचं। असं करून आईची हिंमत मी बघत होतो आणि मला आजही चांगलं आठवतं की मी शाळेत जात असताना एका पतसंस्थेच्या अधिकाऱ्यानं माझ्याकडे आला, माझा हात धरला आणि माझा हात पडत मला चल तुझी जमीन लिलाव करतो आणि आम्ही आमचं कर्ज फेडून घेतो असं मला सांगितलं। मला कळत नव्हतं काय चाललं आणि बाप मारून माझं 3-4 महिने झाले आणि खरं तर समाजाने मला साथ द्यायला पाहिजे, त्यावेळेस समाजाने माझी साथ सोडली। पण त्या अगदी कोवळ्या वयामध्ये 14 ते 15 वर्षामध्ये मला असं जाणवलं की माझ्यासाठी कित्येक मुलं असतील की जे अनाथ आहेत, ज्याला आई नाही, आई बाप नाही, अशा मुलांसाठी आपल्याला काय करता येईल का? आणि वयाच्या 15व्या वर्षी निर्णय घेतला की अशा समाजातल्या अशा लोकांसाठी काम करायचं आहे की ज्यांना खर्च आधाराची गरज आहे। आणि आम्ही काम एकतर आईच्या जीवावरती जगत होतो, त्याच्यामुळं पैसा नव्हता, अडका नव्हता, मग हळूहळू स्वतःचं काम स्वतः करत गेलो। शाळेत फी भरायला पैसे नसायचे, पेन घ्यायला पैसे नसायचे, पण कसं तरी शिकलो। सोलापूरमध्ये 2014ला आलो आणि माझ्या आयुष्यातला दुसरा चांगला युनिक सुरू झाली, माझी आणि अनुची ओळख झाली। अनु वालचंद कॉलेजला होती आणि मी भारतीय विद्यापीठला होतो। आमची ओळख झाली आणि भिक्षेकरी मुलांसाठी काम करायला सुरुवात केलं। असं जवळजवळ 200-250 भिक्षेकरी मुलांना आपण मुख्य प्रवाह देण्याचं काम केलं। त्याच्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, आम्ही 2017ला लग्न केलं। आत्ता कुठेतरी चांगलं चालू होतं असं वाटत होतं, त्यात 2018ला आमची स्वतःची मुलगी वारली। तो सुद्धा प्रसंग इतका वाईट होता
पण आम्ही आमच्या प्रत्येक दुःखातून समाजाला काही चांगलं देता येईल का, त्यातून सुद्धा काय प्रेरणा देता येईल का, आधी मी विचार केला. आणि सर त्या मेलेल्या मुलीचा सुद्धा आम्ही देहदान करायचा विचार केला आणि त्या मेलेल्या मुलीचा समाजाला कसा उपयोग होता येईल म्हणून त्या मुलीचं आम्ही देहदान केलं. पण आम्हाला तिचं नाव प्रार्थना ठेवायचं होतं, पण दुर्दैवाने आम्हाला ते ठेवता आलं नाही. म्हणून 2018ला त्या मुलीचं जे नाव द्यायचं आहे तेच नाव आम्ही संस्थेला दिलं आणि प्रार्थना फाउंडेशन आम्ही सुरू केली. आणि एक वचन आम्ही एकमेकांनी दिलं की आता आपली मुलगी मिली म्हणून रडत बसायचं नाही. अशा हजारो मुलांचं आपल्याला आईबापाच्या, अशा हजारो लोकांचं आईबापाच्या ज्यांना आदराची आज सुद्धा मी आता रिक्षामध्ये झालेलो आहे. माझी बायको डबल पोस्ट एजंट आहे, शिक्षिका होती. आता त्या शाळेला 80% रँक मंजूर झाला, ज्या शाळेत तिथं राजीनामा दिला. पण तो राजीनामा देऊन मेस चालू केली आणि अशा पद्धतीतून थोडा थोडा पैसा जमा करत करत आम्ही 4-5 अनाथ मुलांना घेऊन आम्ही चालू केलं. आणि आता जवळजवळ 45 मुलं आपल्याकडे आहेत. आणि समाजातले जे वृद्ध लोक असतात की ज्यांना मुलांनी हाकलून दिलं आहे किंवा फुटपाथवरती राहतात, कोणतरी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, कोणतरी परिसरात राहतात, खरं तर त्या लोकांना खूप आदराची मोठी गरज असते. उतार वयामध्ये त्यांना कुणीतरी सांभाळण्याची गरज असते. उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी आणि उपस्थित असलेले पत्रकार बंधू, आज 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिन आहे. या दिवशी जैन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी यांच्याकडून JP शांतता प्रशस्ती मागील 6 वर्षापासून समाजामध्ये मानवतावादी कार्य करण्याचा व्यक्तींना दिला जातो. यासाठी JP मल्टी सोसायटीचे माझ्याकडून अभिनंदन करतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक वृक्ष संवर्धन स्पर्धा, परीक्षासाठी मार्गदर्शन करणे तसेच समाजाच्या कार्यासाठी JP मल्टीपर्पज सोसायटीचा मोठा मनाचा वाट आहे. असेच कार्यक्रम JP मल्टीपर्पज सोसायटी कर्नाटकमध्ये सुद्धा कार्य करू शकते. यासाठी लागणारी सरकारी मदत मी करेन. याची मी हमी देतो. अशाच प्रकारे हे संस्थेची दिवसेंदिवस अभिवृद्धी होत जाऊ दे, ही माझी प्रार्थना आहे. ऑलरेडी अगोदर आम्ही डॉक्टर चव्हाण, बागवान सर्वे सोसायटीसाठी काय केलं तर ऑलरेडी आपल्याला माहीत असेल. सन्मान्य डॉक्टर ये मल्टीपर्पज JP मल्टीपर्पज सोसाइटी जो अध्यक्ष है ते बोले तो बोलते समय बोले कि नहीं हमी काय ना प्रशस्ती दिलं ना देव दिला आहे. माझ्यासाठी बोलले. मी म्हणतो देव तर देव आहे. देव कुठं आहे म्हणजे समाजामध्ये देव आहे. समाज जो सोसायटी त्यांची टीम मंचावर उपस्थित असलेले आणि माझ्या पत्रकार बंधूंनी आणि उपस्थित सर्वांना माझ्या सन्मानपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम या मानाच्या सन्मानाबद्दल मी जॉईन फॉर पीस या संपूर्ण परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. जॉईन फॉर पीसचा आज 21 सप्टेंबरला जॉईन पीस
म्हणजे शांतीचा दिवसही आणि त्याचबरोबर जॉईन फॉर पीस या संस्थेचा या सोसायटीचा आज 6वा वर्धापन म्हणजे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते. मी आणि त्याला म्हणतो सध्या मला भाषण द्यायची सवय नाही आहे आणि फक्त काम करत राहावं एवढंच माझा उद्देश असतो. तरीही मला असं वाटतं आजचा दिवस जो आहे तो शांतीचा आहे आणि शांती ही अशी आहे की आज आम्ही सर्वजण समोर जे एकत्र आहोत ते प्रत्येक धर्म, प्रत्येक जाती, प्रत्येक लिंग या सर्व धर्माची एकत्र असलेलं लोक आपण याच्यामध्ये कुठेही मला काहीही वेगळं दिसलेलं नाही. आणि आज एवढे मंचावर उपस्थित असलेले मोठमोठी प्रवक्ते आहेत तर यांच्यासमोर मी काहीच नाही आहे. तरीही मला जर त्यांनी नियुक्त केलेलं असेल आणि हा पुरस्कार दिलेला असेल तर हे माझ्यासाठी फक्त सन्मान नव्हे तर माझ्या खूप मोठी जबाबदारी आहे. या क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये मी जवळपास 25 वर्ष त्यांना काम करते. रुग्णांना खूप जवळून पाहिलेलं आहे आणि कोरोनानंतर म्हणजे कोरोनामध्ये मला खूप अशी जाणीव झाली की प्रत्येक रुग्ण हा ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचा त्यावेळेस त्याचा कोणताही नातेवाईक जवळ येऊ शकत नव्हता. हा एक नियम होता जो आपल्याला डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी सांगितलेला होता आणि ते करणं गरजेचं होतं. तो करत असताना फक्त फ्रंट वर्कर सगळे आम्ही त्यांच्या आजूबाजूला असायचो. त्यावेळेस मनातून वेदनाही व्हायच्या. प्रत्येक वेळेस समोर तडफड खात असताना बेडची विचारणा करताना ऑक्सिजनची विचारणा कुठे करत असेल आणि आपण ते करू शकत नसेल तर त्याच्यासाठी मनातून खूप तडफड व्हायची आणि त्याच्यातून आम्ही पुन्हा महिना प्रयत्न करून कसं तरी त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस ती शांती ते सुख जी मिळायचं ती शांती आज मला वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. मला एक छोटीशी गोष्ट सांगायची. वर्गामध्ये 2 विद्यार्थी असतात. भांडण करत समोर दोघांचं कधी पटत नसतं. हा शिक्षकांसमोर सुद्धा मोठा टास्क असतो. ज्यावेळेस शिक्षक समजावण्याच्या पुढे जातात आणि त्यांना वाटतं की यांना काही केल्याने तर यांच्यामध्ये बंधन कसं एकत्र कसं आणायचं तर त्यावेळेस शिक्षक थोडीशी आयडिया यूज करतात आणि त्याच्यामध्ये ते मुलांना वर्गामध्ये सांगतात की ग्रुपमध्ये तुम्हाला टास्क दिले जातात आणि त्या टास्कची सुरुवात केली गेली त्या 2 मुलांपासून. उद्देश मागचा एकच होता की या दोघांमध्ये एकी आणायचं. ते 2 मुलं वेळेस एकत्र येतात आणि त्यांना टास्क दिला जातो. तो टास्क म्हणजे एक रोप लावायचं, बी लावायचं, त्याची वाढ करायची. ही वाढ करत असताना तुम्ही जे पहिले ते विचार असतील आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. या उद्देशाने ज्यावेळेस त्यांच्याकडे हा टास्क दिला जातो हे दोघं एकत्र येतात आणि दोघांची भांडण का होईना एक बीज लावतात आणि ते बीज लावल्यानंतर एक जण माती, एक जण पाणी आणि दुसरा खत असं करून त्या झाडाची वाढ करतात. आणि वाढ करत असताना त्या दोघांच्या मध्ये जी भांडण होतं, ज्या तक्रारी होत्या त्या सगळ्या संपल्या आणि त्या दोघांची मैत्री एवढी घट्ट झाली की ते विसरून गेले की आपण भांडत होतो, आपल्या दोघांचं पटत नव्हतं. आणि शिक्षकांना असं वाटलं की आज शांतीचा पहिला मार्ग आपण आणला पाहिजे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध.
खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये, याशिवाय स्पेशल मटन चाप इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।